Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजताच आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील जे संभाव्य उमेदवार आहेत ते आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करताना पाहायला मिळतात। गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये सलग 10 वर्षे राहिलेले जे आमदार आहेत लक्ष्मण पवार यांनी युटर्न घेतलेला आहे किंवा तशी भूमिका घेतलेली आहे। त्यानंतर आता विजयसिंह पंडित जे आहेत 2019 मध्ये त्यांनी लक्ष्मण पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र काही मतांनी त्यांचा पराभव झाला। तेच विजयसिंह पंडित जे आहेत माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, एकंदरीत पाहायला गेलं तर आता विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागली, काही दिवसांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, कशी तुमची तयारी आहे? पहिली प्रतिक्रिया काय आहे विधानसभा निवडणुकीवरती? मी 2019ची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक गेवराई विधानसभा मतदारसंघामधनं लढवली आणि माझा काही तांत्रिक दृष्ट्या तो छोटा पराभव माझा त्यावेळेस मला पत्करावा लागला आणि तो झालेला माझा पराभव 2019चा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहे। संपूर्ण 5 वर्ष मी ही 2024ला आपल्याला विधानसभा गेवराई ही लढवायची आणि ती निवडणूक लोकांपर्यंत पोहोचून आपण जिथं कुठं आपण कमी पडलो असेल ती भूमिका लोकांपर्यंत नेऊन त्याच्यामधल्या मागच्या ह्याच्या त्रुटी दुरुस्त करून आपण ही निवडणूक जिंकायची। म्हणून आत्ता नाही तर मी 5 वर्षापासून पराभव झाला आणि मी तयारीला लागलोय आणि आता ही निवडणूक लढवतोय, ती जिंकण्यासाठी लढवतोय। नक्कीच पाहायला गेलं तर तिथली गेवराईची जागा जी सीट आहे ते भाजपचा स्टँडिंग आमदार लक्ष्मण पवार आहेत। तुम्हाला उमेदवारी महायुतीमधून राष्ट्रवादीला मिळू शकते ती, तुम्हाला सीट मिळू शकते ती? हो, महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्याकडनं मी त्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहे आणि सध्या राज्यस्तरावर याच्या वाटाघाटी ह्या चालू आहेत महायुतीच्या। आज उद्या ती जागा कुणाला आणि उमेदवार कोण हे निश्चित होईल। नक्कीच मला विश्वास आहे महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ हे चिन्ह मला उमेदवार म्हणून मिळेल आणि मी ती निवडणूक सक्षमपणे लढवेल। आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने तुमचं काय विजन असणार आहेत, तुमचे मुद्दे काय असणार आहेत? एकंदरीत पाहायला गेलं तर सध्याची परिस्थिती आपण बघतोय किंवा लोकसभेची परिस्थिती, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली, तुमची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती असणार आहे? माझी निवडणूक जे काय आहे विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून माझी निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे। त्याच्यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघ जो काही आहे, एका बाजूला सिंदफणा, एका बाजूला गोदावरी आणि मध्ये वसलेला हा गेवराई विधानसभा मतदारसंघ आहे। सिंदफणेचं पुनर्जीवन करणे, सिंचन क्षेत्र कसं वाढेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न 5 वर्षात करणे, त्याच्यानंतर शिक्षणासाठी आपण अजून तिथं आपण कसं त्याचा दर्जा वाढवू शकतो त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे, त्यानंतर आरोग्य व्यवस्था अजून चांगली झाली पाहिजे, विजेचा प्रश्न जो काय आहे शेतकऱ्यांसाठी फार गंभीर प्रश्न आहे, त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करता येईल ते करणे, त्याच्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये जे काय आहे आपण काय आपलं योगदान देता येईल ते प्रामाणिक असे प्रयत्न, एक अजेंडा जाहीरनामा घेऊन मी मतदार मायबाप जनतेसमोर जातोय। लक्ष्मण पवारांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पक्षावर देखील काही आरोप केले, इथले जे पालकमंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप केले आणि एकंदरीत पाहायला गेलं तर माझ्या समित्या रद्द केल्या, लाडकी बहीण असेल किंवा मग तिथल्या काही स्थायी समित्या असतील त्या रद्द करून विरोधी बाकावर लोकांना दिल्या, ज्यांना मी विरोध केला त्यांच्यावर दिला, तुमच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत आणि तुमच्यामुळेच विकास झाला नाही 2.5 वर्षामध्ये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। ते गेल्या 10 वर्षापासून जे काय आहे गेवराई विधानसभेचं प्रतिनिधित्व करतायत, राज्यात आणि केंद्रात त्यांचं सरकार आहे, विधानसभेमध्ये तर ते प्रतिनिधित्व करतायत। 20 वर्षापासून गेवराई शहराची जी नगरपालिका आहे ती त्यांच्या ताब्यात आहे। त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं हे सांगण्यापेक्षा दुसऱ्याला नावं ठेवायचे, दुसऱ्यावर काहीतरी आरोप करायचे, बेछूट आरोप करायचे, ज्यात तथ्य नसणाऱ्या गोष्टी बोलायच्या। 2.5 वर्षात आम्ही त्यांना थांबवलं किंवा विरोध केला, मी कोण आहे?
मी कुठला लोकप्रतिनिधी नाही, मी कुठल्या सभागृहाचा प्रतिनिधी नाही. मी त्यांना विरोध केला आणि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना, माझं सरकार दरबारी, शासन दरबारी, ते सत्तेमध्ये असताना माझं तिथं ऐकलं गेलं, हे हास्यास्पद आहे. फक्त आता 10 वर्षाचा जो काही नाकर्तेपणा आहे त्यांचा, लोकांचा तुटलेला जनसंपर्क, लोकांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, नेतृत्वाबद्दल त्या लोकांचा उडालेला विश्वास, ते कुठंतरी बाजूला ठेवायचं आणि काहीतरी कारण काढून मला कसा त्रास झाला, मी करणार होतो, हे कधी सांगतायत? आचारसंहितेच्या तोंडावर या गोष्टी जर बोलत असतील तर हे न समजण्या इतकी जनता इतकी काही वेडी नाही, इतकी काही दूधखोळी नाही. लोकांना सगळं कळतं, लोक खूप जागरूक आहेत. लोक फक्त वेळ आणि काळाची वाट पाहत असतात आणि ती वेळ आणि काळ हा आलेला आहे. तुम्हाला म्हणजेच लक्ष्मण पवारांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते जर उभा राहिले, त्यांनी हिंमत केली तर त्यांना त्यांची जागा या गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतदार मायबाप जनता हे निश्चितपणानं दाखवल असा विश्वास मला वाटतो. एकंदरीत पाहायला गेलं त्यांनी काही दिवसापूर्वी एक मेळावा घेतला, एका वृत्तपत्राला मुलाखत दिली की मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढणार नाही किंवा निवडणूक लढणार देखील आम्ही नाहीत. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या दारामध्ये ठिय्या मांडल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं सांगितलं. आता ते तुतारीच्या वाटेवर देखील बोललं जातंय, पुन्हा निवडणुकीमध्ये सक्रिय झालेत. स्टंट म्हणायला गेला हे सगळ्याला कळतं, हे जग जाहीर आहे. ज्या दिवशी त्यांनी निर्णय जाहीर केला त्याच दिवशी मी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं, त्यांनी जाहीर केला वर्तमानपत्रामध्ये, त्याच दिवशी मी सांगितलं होतं की ही सगळी त्यांची नौटंकी आहे, नाटक आहे. फक्त जे काय आहे, लोकांची सहानुभूती आपल्याला कशी घेता येईल ह्या दृष्टिकोनातून केलेला केविलवाना प्रयत्न आहे. आपलेच बगल बच्चे हे 4 दिवसांनी येणार, त्यांचेच लोक तेच मान की तुमच्याशिवाय पर्याय नाही. हे त्यांनी जाहीर केला निर्णय त्याच दिवशी सांगितलं होतं आणि मी जसं जसं सांगितलं तसंच घडलेलं आहे. ते आता पूर्ण ताकदीनं सगळीकडं म्हणतायत. मला तिकीट कोण देतं, तिकीट देता का, ह्या पक्षाकडे जा, त्या पक्षाकडे जा. पण आता आधींमध्ये अशी अवस्था त्यांची झालेली आहे, बघू काय होतं. 2019ला तुमचा निसटता पराभव झालेला आहे. हे बॅकलॉग तुम्ही कसं भरून काढणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये? मी सांगितलं तुम्हाला, 19च्या पराभवानंतर 5 वर्ष मी लोकांपर्यंत पोहोचलो. मी कुठंतरी कमी पडलो असेल, माझी भूमिका लोकांना कुठंतरी मी पोचू शकलो नसेल, या दृष्टिकोनातून मी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत गेलोय. माझी भूमिका सांगितली, माझं काम करण्याची पद्धत, मी काय करू शकतो. मागच्या 25 वर्षापासून मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या जिल्ह्यामध्ये काम करतोय. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदापर्यंत काम केल्याचा मला अनुभव आहे. या 5 वर्षात मी लोकांपर्यंत गेलोय, माझी भूमिका सांगितली आहे, संघटन बांधणी केली आहे, लोक जोडलेत, लोकांच्या सुखादुखामध्ये मी गेलेलो आहे. माझ्या परीनं, माझ्या ताकदीनं जे तालुक्याच्या विकासासाठी योजना असतील, निधी असेल, तो आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि नक्कीच याचं फळ जे काय आहे, याचं जे काही रिझल्ट चांगला सकारात्मक जे काय आहे विधानसभेच्या निवडणुकीत जनता मला देईल. आज काही भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. त्यामध्ये नमिता मुंदडा यांचं नाव आहे. मात्र गेवराईमध्ये 2च सीट आहेत, ती एक केजचं आणि एक गेवराईचं. मात्र त्याच्यामध्ये गेवराईचं नाव नाही. आपण पाहू शकतो विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणखी काही याद्या जाहीर होणार आहेत. अद्यापपर्यंत यादी जाहीर झालेली नाही. मात्र येणाऱ्या काळामध्ये जर काही खालीवर झालं तर तुम्ही निवडणूक लढण्यावरती ठाम आहात? मी पहिलेच सांगितलं की मी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. निश्चित वाटाघाटी चालू आहेत. पहिली यादी झालेली आहे, अजून तर गेवराईचं उमेदवारी जाहीर झाली नाही. गेवराई पेंडिंग आहे, जिल्ह्यामध्ये 2 आहेत. तसं केस झालं, गेवराई पेंडिंग आहे. असो, हे निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाला ही जागा सुटेल आणि मी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या गटाचा उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणुकीला मी सामोरं जाईल. नक्कीच हे होते विजयसिंह पंडित यांनी एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज जरी भाजपची पहिली यादी जाहीर झाली असली तरी गेवराईचं त्याच्यामध्ये नाव नाही. येणाऱ्या काळात नक्कीच गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाला ती जागा सुटेल आणि घड्याळ या चिन्हावरती मी निवडणूक लढणार असल्याचं विजयसिंह पंडित यांनी ठाम सांगितलेलं आहे. मुंबई तक सिटी योगेश काशीद, गेवराई, बीड.